एवढ्या टेन्यूर कधी पूर्ण न करता एवढ्या बदल्या एवढ्या कमी काळामध्ये याव्या, हे काही म्हणजे वरवर घेण्याची गोष्ट नाही किंवा हसण्याची बिलकुलच नाही. आणि आता ते एका प्रकारे तुमचं म्हणजे त्याचा उल्लेख वारंवार एका प्रकारचं पदक बॅच असं होतं की बघा यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांची बदली झाली. पण व्यक्ती म्हणून तुमच्यात काय होतं, म्हणजे नक्की वाईट वाटतं असेल. माझ्या बाबतीत हे झालं. आता कौतुकाने आम्ही सगळे म्हणतोय ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून मला जर असं काही झालं, मी करत होतो काहीतरी आणि मला जावं लागलं, हे वाईट वाटत असेलच नाही. तुम्ही कधीतरी या जरी तुम्ही व्यक्ती म्हणून अन्यायग्रस्ताची गोष्ट किंवा गरिबीसारखा एक्सक्युज स्वतःला लावून नाही घेतला पुढे जाण्यासाठी, तरी सुद्धा आत वाईट वाटेल असेल की माणूस होता आपण सगळे. नाही, याच्यावरती होतं ना, स्टार्टिंगला वाईट वाटायचं. आता वाईट किती दिवस वाटून घेणार हाही प्रश्न पडला. पण वाईट वाटण्यापेक्षा त्रास जास्त व्हायचा ऑफकोर्स. पण मग मी प्रश्न विचारला स्वतःला. ऑफकोर्स भावाबरोबर चर्चा करायचो, पत्नीबरोबर नंतर चर्चा करत होतोच. तुमच्या भावांबद्दल जेव्हा उल्लेख येतो मला ते कायम सचिन तेंडुलकर आणि अजित तेंडुलकर यांचीच जोडी आठवते ना. कायम अगोदर म्हणजे सचिन क्रिकेटच्या पिचवर आचरेकरांकडे जाण्याऐवजी तिथं अजित तेंडुलकर आहे आणि तो खेळतोय. तुम्ही जाण्या अगोदर ते तिथं ISS म्हणजे प्रशासनामध्ये होते. नंतर माझं काय चुकलं, तेंडुलकरनी शेवटची इनिंग झाल्यावर सुद्धा रिटायरच्या दिवशी मी संध्याकाळी फोन करून भावाला विचारलं की कसं मी खेळलो आजच्या दिवसभरात. तसं तुम्ही हे झाल्यानंतर भावांची डिस्कस करा. मला कायम ती जोडी आठवते. आय थिंक कम्पॅरिझन कुठेतरी चुकतंय. कम्पॅरिझन यासाठी चुकतंय की मला वाटतं की म्हणजे मी सचिन तेंडुलकर किंवा अजित तेंडुलकर लहान मानत नाही, खूप ग्रेट आहेत ते भावांच्या. पण मला वाटतं की माझा भाऊ त्यांच्यापेक्षा खूप मोठा ग्रेट आहे. आणि ऑनेस्टली म्हणतोय, म्हणजे याच्यामध्ये डिसऑनेस्टी काहीच नाही. ते तुमच्या घराचं कारण सांगतो मी कशासाठी म्हणतोय. आपण भावाभावाचे भांडणं पण भरपूर ऐकलेले असते, बऱ्यापैकी ऐकतो. कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून भांडणं झालेले पण ऐकले किंवा वयामानाच्या प्रॉपर्टीमुळे याच्यावर त्याच्यावर झालेलं असतं. ज्यावेळेस त्याचं स्वतःला 2 वर्ष जेवणाची प्रॉब्लेम होते त्यावेळेस तो मला घेऊन येतो. 8-8 दिवस त्यांनी, मला आठवतं की 8-8 दिवस आय रिमेंबर स्टील, त्यांनी फक्त पाण्यावर काढलेले. मला सांगायचं नाही पण पाण्यावर काढलेले आणि मला ते वडापाव म्हणजे ऑमलेट पाव वगैरे खाण्यासाठी द्यायचं. आणि आजही तीच परिस्थिती. आजही म्हणजे पेपरमधून काही वाटलं, व्हॉट्सअपमध्ये गेलं, सर्वात पहिला कॉल जर येत असेल तर त्याचा येतो की नेमकं काय होतं, काय झालं, तो समजून घेतो.